हॅलो, हाय, नमस्कार. स्टाईल विथ क्षितिजा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. चला तर आज तुम्हाला काहीतरी हेल्दी आणि टेस्टी, खूपच असं चविष्ट भगरची खिचडी बनवून दाखवणार आहे आणि त्यासोबतच एअर फ्रायरमध्ये बनवलेले कुरकुरीत रताळ्याची चिप्स. ही रेसिपी अगदी कमी तेलात झटपट आणि खूपच स्वादिष्ट बनते. जर तुम्ही या उपवासाला काहीतरी हलके, पौष्टिक आणि टेस्टी खायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाच. तुम्ही बघू शकता एअर फ्रायरमध्ये खूपच कमी तेलात हे किती एकदम क्रिस्पी बनलेले आहे चिप्स. चला तर मग वेळ न वाया घालवता साहित्य बघूया. इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे. बटाट्याचे काप आणि रताळ्याचे सुद्धा बारीक बारीक काप करून घेतलेले आहे आणि पाण्यात ठेवलेले आहे. इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि मिरची घेतलेली आहे कट करून बारीक. चला तर फोडणी देऊया. कढईमध्ये 2 ते 3 चमच तेल टाकलेले आहे. गरम झाले की लगेचच शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. शेंगदाणे पहिलेच टाकायचे आहे. मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहे. हेच खायला खूप छान लागतात भगरमध्ये. तर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे झाले की लगेच मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. मिरच्यासुद्धा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहे. मिरच्या फ्राय झालेल्या आहे व्यवस्थित आपल्या. आता बटाट्याचे आणि रताळ्याचे काप टाकून घ्यायचे आहे. छानसे असे फ्राय होईपर्यंत खमंग असे तळून घ्यायचे आहे त्याला. इथे आपण भगर धुवून घेऊया. पहिले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. त्याच्यात बारीक बारीक दगड असतात, त्याच्यामुळे थोडंसं बघायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित साफ धुवून घ्यायचे आहे. इथे आपले कापसुद्धा व्यवस्थित फ्राय होत आहे. थोड्या वेळाने मिक्स करत राहायचं आहे आणि मीठसुद्धा त्याच्यात वरतून टाकून द्यायचं आहे चवीनुसार. तुम्ही बघू शकता किती छान फ्राय झालेले आहे आपले काप. आणि याच्यात पाणी टाकून द्यायचं आहे 1-1.5 ग्लास. जेवढी आपली भगर आहे त्याचा अंदाज बघायचा आहे. थोडं एक्स्ट्रा झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. भगरला एक्स्ट्राच पाणी लागतं. 1 ते 2 बॉईल आला की लगेच आपली भगर टाकून घ्यायची आहे धुतलेली आणि एकदा मिक्स करून परतून कवर करून 5 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. चला तर इथे रताळ्याचे काप करून साल काढून घ्यायचे आहे. खराब वगैरे असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित बघायचं आहे आणि एकदम पतल्या स्लाइस करायच्या आहे जेणेकरून ते चिप्स सारखे होतील. किंवा तुम्ही खिसूसुद्धा शकता. एकदम बारीक ब्लेड टाईप असतात त्या खिसणीला तशा आहे ना. एकदम पातळ पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहे. एअर फ्रायरमध्ये पेपर ठेवून घेत आहे. रताळ्याचे चिप्स व्यवस्थित सेट करायचे आहे. एक एक व्यवस्थित राहतील असे सेट करून ठेवायचे आहेत त्याच्यात. आणि लगेच एअर फ्रायरला लावून द्यायचं आहे. एअर फ्रायरचा टायमिंग 10 ते 15 मिनिटात होऊन जातात व्यवस्थित आणि 160 डिग्रीवर ठेवायचं आहे. तोपर्यंत आपली भगरसुद्धा इथे रेडी झालेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भगरला. रताळे आणि बटाटेसुद्धा एकदम मस्त शिजलेले आहे. गरम गरम खूप छान लागते. शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खायला एकदम अप्रतिम आहे. थोडंसं टाईम मधात चेक करत राहायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचे आहे. आणि वरतून मी इथे स्प्रे केलेलं आहे ऑइलचं थोडंसं. मिक्स केल्यानंतर परत लावून द्यायचं आहे. 5-5 मिनिटाने चेक करायचं आहे कारण की ती एकच बाजू होते, मग दोन्ही बाजू व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे चेक करत राहायचं आहे कंटिन्युअसली. बघू शकता इथं रेडी झालेले आहे आपले रताळ्याचे चिप्स. थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यात आणि आपल्या आवडीनुसार थोडंसं तिखट टाकायचं आहे. खूप टेस्टी लागतात आणि काहीतरी वेगळं बाहेरचे चिप्स आणण्यापेक्षा हे खूप हेल्दी ऑप्शन आहे रताळ्याचे चिप्स. तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर इथं आपले रेडी झालेलं आहे भगरची खिचडी आणि रताळ्याचे चिप्स. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या उपवासांना तुम्ही अनहेल्दी बाहेरचं काहीतरी तळलेलं खाल्ल्यापेक्षा अशी हेल्दी रेसिपी घरी ट्राय करा
आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.